हॅलो, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण या ठिकाणी इंग्लिश मधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे इंग्लिश ग्रामरचा, तो आहे स्पॉटिंग द एरर्स. त्या ठिकाणी मी परीक्षेमध्ये आलेले काही एक्झाम्पल्स इथे लिहिलेले आहेत, ते आपण इथे चर्चा करूया. पहिले एक्झाम्पल आहे पहा, ही टोल्ड हिज पॅरेंट्स दॅट 20 miles आर नॉट अ लॉंग डिस्टन्स फॉर हिम, नो एरर. ह्याच्यामध्ये काय प्रश्न असतो, आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स ग्रामॅटिकल एरर, आणि इफ देर इज नो एरर यू कॅन सिलेक्ट द ऑप्शन नो एरर. या ठिकाणी पहिल्याच वाक्यामध्ये काय ते सांगितलेलं आहे पहा. या ठिकाणी आपल्याला पहिल्या सेंटेन्स मध्ये असं सांगितलेलं आहे, ह्यामध्ये काय करेक्शन आहे ते, की ही टोल्ड हिज पॅरेंट्स दॅट 20 miles आर. आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे 20 miles हे काय आहे, एकक आहे, म्हणजे वेळ असेल, कालावधी असेल, डिस्टन्स असेल, तर त्या ठिकाणी नेहमी सिंग्युलर हा क्रियापद येतो. त्यामुळे या ठिकाणी आरच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतो, इज असा पर्याय पाहिजे होता. त्यामुळे ते जे करेक्शन आहे ते करेक्शन कोणत्या पार्ट मध्ये आलेले आहे, तर सी मध्ये आलेले आहे. म्हणजे वाक्य असं पाहिजे होतं, ही टोल्ड हिज पॅरेंट्स दॅट 20 miles इज नॉट अ लॉंग डिस्टन्स फॉर हिम. सेकंड एक्झाम्पल आहे पहा, इट इज अ फॅक्ट दॅट रोहित शर्मा इज अन युनिक प्लेयर. आता इट इज फॅक्ट दॅट रोहित शर्मा इज अन युनिक प्लेयर. आता युनिक ह्या शब्दाचा जो उच्चार आहे युनिक, तर असा होतो, वावेल्सने होत नाही, तर म्हणजे व्यंजनाने होते. मग त्यामुळे ह्या ठिकाणी अँडच्या ऐवजी आर्टिकल ए पाहिजे. त्यामुळे इथं सुद्धा करेक्शन इथं सी मध्ये आलेले आहे. ओके. थर्ड वन, द टीम आर प्लेइंग वेल बट देर इज स्टील रूम फॉर इम्प्रुव्हमेंट. आता या वाक्यामध्ये टीम हा शब्द हा सिंग्युलर म्हणून आलेला आहे. जर तिथं डिव्हिजन आलं असतं, टीम डिव्हायडेड, त्या ठिकाणी प्लुरल घेतलं असतं. मग टीम शब्द असेल, कमिटी असेल, क्लास असेल, नेहमी हा शब्द हा सिंग्युलर वापरतो. जर त्यामध्ये आपल्याला जर डिव्हिजन सांगायचं असेल तर मग आपण इथं प्लुरल शब्द घेतो. मग त्यामुळे द टीम नंतर आर इथून चालणार नाही, त्या ठिकाणी इज पाहिजे होता. त्यामुळे ते करेक्शन ए मध्ये आलेलं आहे. लास्ट वाक्य, स्केअर्सली हॅड ही एंटर्ड इन टू द रूम व्हेन द फोन रॅंग. हार्डली व्हेन, स्केअर्सली व्हेन, रेअरली व्हेन आणि बेअरली व्हेन अशा वाक्यरचना असतात. या ठिकाणी स्केअर्सच्या वाक्यामध्ये व्हेन वाक्यरचना बरोबर केलेली आहे, पण स्केअर्सली हॅड ही एंटर्ड इन टू द रूम. आता या ठिकाणी एंटर्ड नंतर इन टू हा शब्द येत नाही. एंटर ह्या शब्दाचा अर्थ आहे आतमध्ये प्रवेश करणे. ही एंटर्ड द क्लास असं म्हणत नाही, ही एंटर्ड इन टू द क्लास. ही एंटर्ड द हाऊस, ही एंटर्ड इन टू द हाऊस असं म्हणत नाही. मग त्यामुळे एंटर्ड नंतर इन टू ची काय गरज नाही, इथे इन टू इथं नको होतं, म्हणून करेक्शन पर्यायाला बी. त्या ठिकाणी मी तुम्हाला जे परीक्षेमध्ये आलेले काय वाक्य आहेत हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू.